अरुणने एक दिवस रेणुकाला एकांतात काही सांगायचे आहे म्हणून तिला फोन केला. सायन्स हॉलमध्ये येशील का तू? बहुतेक तिथे कोणी राहत नाही. ती त्याच्या प्रेमामध्ये पूर्ण फसली होती. तिचा पूर्ण विश्वास त्याने मिळवला होता. आत्तापर्यंतच्या वागण्याने तिने त्याच्यावर काडीमात्रही संशय न घेता त्याला हो सांगितले. तिला असं वाटले की तो मला लग्नाचं काही सांगत असेल, म्हणून ती कुणालाही न माहिती देताच आनंदातच सायन्स हॉलमध्ये गेली. तो तिथे खुर्चीवर बसला होता. ती आल्याबरोबर त्याने तिला मध्ये घेतले आणि दार लावले आणि तिला करकचून मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे डोक्याचे चुंबन घेऊ लागला. तिला काही कळतच नव्हते. हा इतका सभ्य मुलगा माझ्याकडे दड नजर वर करून कधी पाहतसुद्धा नव्हता, मला स्पर्श करत नव्हता आणि हा एकदम असा काय करतो आहे? तिने बोलण्याचा प्रयत्न केला. प्लीज अरुण, तू हे काय करतो आहेस? तो हसू लागला आणि तिला आणखीनच घट्ट बिलगू लागला आणि म्हणाला, तू मला पहिल्या दिवसापासूनच आवडली होती. मला हे सुंदर नाजूक फूल कधी कुस्करायला मिळेल याची मी वाट बघत होतो. भाग 6. मैत्रिणीशी गप्पा. आकाश, त्याचे आईवडील, बहीण रेणुकाला पाहून गेलेले असतात. एवढी सुंदर सून मिळाली म्हणून ते खूप खुश असतात आणि आकाश तर आपल्याच स्वप्नातील परी मिळाली म्हणून खूप आनंदात असतो. इकडे मात्र रेणुकाच्या मनात काय असतं काय माहीत. ती आपली मैत्रीण रियाला गच्च मिठी मारून रडत असते. रिया तिला समजावते आणि सांगते, मी तुझी मैत्रीण आहे. तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट सांग. तुझं मन हलकं होईल. रेणुका तिला सांगू लागते. कॉलेजच्या आवारात रेणुका मैत्रिणीसोबत प्रवेश करते. कॉलेजमध्ये ती कॉलेज क्वीन म्हणून प्रसिद्ध होती. चाफेकळी नाक, गोरा नितळ रंग, पातळ गुलाबी ओठ, लांब सडक केस आणि लांब चेहरा यामुळे अतिशय सुंदर दिसत असे व त्यातच तिच्या शरीराची ठेवण ही आकर्षक होती. रेणुकाचे चालणेसुद्धा अतिशय संथ आणि मादक होते. कितीतरी तरुण तिच्यावर जीव ओवाळायला तयार होते. रेणुका खरोखरच लाखात देखणी मुलगी होती. रेणुकाशी मैत्री करण्याची खूप तरुणांनी प्रयत्न केला होता, पण तिने कधीच त्यांच्याकडे लक्ष दिले नव्हते. रेणुका दिसायला जशी सुंदर होती तसेच तिचं मनही खूप सुंदर होतं. ती खूप मनमोकळ्या स्वभावाची होती आणि तिचं कोणी नाव घेतलं तर खूप भांडखोर पण होती. पण एक गोष्ट तिच्यात खूप वाईट होती. तिने स्वप्न पाहिले होते की खूप खूप श्रीमंत मुलाशी लग्न करायचं. बंगला, गाडी, परदेशी जाणे, विमानात बसणे असे तसा तिचा स्वभाव बनण्याचे कारण म्हणजे तिची सावत्र आई. तिला पैशांसाठी खूप तरसवायचे. म्हणूनच साहजिकच आहे की जी गोष्ट आपल्याजवळ नाही त्याबद्दल स्वप्न पाहतो कोणी पण. तिचं मन अगदीच भोळं आणि निष्पाप होतं. ती फक्त तिचा अभ्यास बघायची आणि स्वप्न बघायची. कुणा मुलाशी कधी तिने दोस्ती केली नाही. बहुतेक मुलांशी तिचे भांडणच होते. कुणाची श्रीमंती पाहूनसुद्धा तिला असूया वाटायची आणि उगाच त्यांच्याशी कशावरूनही भांडण व्हायचं. अशातच एक तरुण मुलगा तिच्या कॉलेजच्या नवीनच आला आणि त्याने तिच्या क्लासला ॲडमिशन घेतले होते. अरुण माने त्यांचं नाव. अरुणही दिसायला अतिशय हँडसम होता आणि शरीराने सुदृढ होता. तो खूप श्रीमंत घराण्याचा मुलगा होता. श्रीमंत बापाचा वाया गेलेला मुलगा होता तो. दुसऱ्या कॉलेजातून त्याला हाकलून दिले होते, पण पैशाच्या जोरावर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले. तो सुंदर मुलींना गाठायचा, त्यांना बोलवायचा आणि त्यांना प्रेमात पाडायचा. त्यांनी त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून असे सोडून द्यायचं. त्यांच्यामुळे कित्येक मुलींचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं. त्यामुळे खूप मुलींनी आत्महत्यासुद्धा केल्या होत्या. पण तो श्रीमंत बापाचा मुलगा आणि त्याच्या बाप राजकारणामध्येच सत्तेवर असल्यामुळे त्याच्या विरुद्ध जाण्याची आणि मुलींचीच इज्जतीचे धिंडवणे निघतील म्हणून मुली आणि आई बापही गुपचूप बसत होते. यामुळे त्याचे हे उद्योग वाढतच गेले होते. पण रेणुकाला आणि बहुतेक मुलींना हे माहीत नव्हते, कारण कुणाला माहीत असूनही त्याच्याबद्दल कोणी बोलतही नव्हते. अशातच त्याची नजर रेणुकाच्या रूपावर गेली. अत्यंत सुंदर रूपाची रेणुका त्याच्या मनातच भरली. पण तो खूप धूर्त होता. त्याने मुलांकडून खूप जणांकडून तिच्याबद्दल माहिती मिळवली. तिच्या स्वभावाबद्दल. एकदा अशीच ती स्कूटीवर जात असताना रस्त्यातच तिची स्कूटी पंक्चर झाली. आता काय करावे म्हणून ती इकडे तिकडे बघायला लागली. तिकडून अरुण माने येत होता आपल्या कारमध्ये बसून. त्याने कार तिच्याजवळ थांबवली आणि तो उभा राहिला. काय झालं म्हणून विचारले. आजूबाजूला कोणी सापडत नव्हते म्हणून त्याची मदत घेण्यापासून तिला गत्यंतरच नव्हतं. तिने सांगितलं गाडी पंक्चर झाल्याबद्दल. तो तिच्याकडे न बघता अगदी आदबीने म्हणाला, जर तुमची इच्छा असेल तर तुमची स्कूटी माझ्या गाडीमध्ये बांधा आणि तुम्ही माझ्या कारमध्ये येऊ शकतात. त्याचा सभ्य चेहरा करून बोलणं ऐकून तिने हो सांगितलं आणि तिचा नाईलाजही होता.
त्याने स्कूटी कारमागे बांधली आणि ती त्याच्या शेजारी बसली. तो अगदी शांत बसून पुढे बघत गाडी चालवत होता. तिच्याशी एक शब्दही बोलला नाही. पुढे पंक्चरचे दुकान आले. गाडी दुकानावर टाकली आणि तिला घेऊन कॉलेजला गेला. तो खाली उतरली. त्याला थँक्यू म्हणून क्लासला गेली. या गोष्टींनी मात्र तिच्या मनात त्याच्याविषयी खूप आदर निर्माण झाला होता. कॉलेजात तिच्याशी बोलण्यासाठी, तिला नुसता स्पर्श करण्यासाठी लाडघोटेपणा करणारे तरुण तिने पाहिले होते आणि हा आपल्याकडे बघतसुद्धा नव्हता. आपल्याला स्पर्शसुद्धा त्याने कधी केला नाही आणि आपल्याशी किती आदराने तो वागला याचे तिला खूप नवल वाटले. आपोआपच तिच्या मनात त्याच्याविषयी प्रेम निर्माण झाले. तो दिसायला देखणा तर होताच आणि वागणेही सभ्य. एवढी श्रीमंत बापाचा मुलगा तरी किती संस्कारी आहे असं तिला वाटायचं. कॉलेज सुटल्यावर ती त्याला भेटली. त्याच्याशी बोलू लागली. थँक्यू अरुण, तुम्ही खूप मोठी मदत केली माझी आणि मी तुमच्यासाठी काही बोललेसुद्धा नाही. तिने त्याला त्याच्याबद्दल सगळी माहिती सांगितली. त्याच्या सांगण्यानुसार तो एक श्रीमंत बापाचा मुलगा आणि परदेशातसुद्धा त्याच्या वडिलांची स्वतःची कंपनी होती. त्याचे वडील विमानातून ये जा करायचे. हे सगळं तिला सांगितलं. दोघांचे बोलणे सुरू झाले. मैत्री वाढली आणि आपोआपच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रेणुका तर हवेतच उडायला लागली. तिच्या स्वप्नातील राजकुमार तिला जसा हवा होता तसा मिळाला होता. तो तिच्याशी खूप समजदारीने वागायचा, सभ्य वागायचं, म्हणून तिचा त्याच्यावर खूप अतूट विश्वास झाला होता. त्याच्याशी ती लग्न करायची स्वप्न बघायची. ती त्याला सांगायची, अरुण, मला लग्न करून घेऊन जा तुझ्यासोबत. माझ्या घरात मला राहावंसं वाटत नाही. तो हं असं म्हणून तिला अजूनच फसवायचा. एक दिवस तो तिला म्हणाला, रेणुका, मला तुला एकांतात काही सांगायचे आहे. सायन्स हॉलमध्ये येशील का तू? बहुतेक तिथे कोणी राहत नाही. ती त्याच्या प्रेमात पूर्ण फसली होती. तिचा पूर्ण विश्वास त्याने मिळवला होता. आत्तापर्यंतच्या वागण्याने तिने त्याच्यावर काडीमात्रही संशय न घेता त्याला हो सांगितलं. तिला असं वाटलं की तो मला लग्नाचं काही सांगत असेल, म्हणून ती कुणालाही न माहिती देताच आनंदातच सायन्स हॉलमध्ये गेली. तो तिथे खुर्चीवर बसला होता. ती आल्याबरोबर त्याने तिला मध्ये घेतले आणि दार लावले. तिला करकचून मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे, डोक्याचे चुंबन घेऊ लागला. तिला काही कळतच नव्हतं की इतका सभ्य मुलगा माझ्याकडे धड नजर वर करून पाहतसुद्धा नव्हता, मला स्पर्श करत नव्हता आणि हा एकदम असा काय करतो आहे. तिने बोलण्याचा प्रयत्न केला. प्लीज अरुण, हे काय करतो आहेस तू? तो हसू लागला. काय करतो आहेस हे समजण्याइतकी तू समजदार तर नक्कीच नाही असं आहेस. तो म्हणाला, आणखीनच बिलकू लागला आणि म्हणाला, रेणुका, तुला कॉलेजात पहिल्यापासूनच तू मला आवडली होती. हे सुंदर नाजूक फूल मला केव्हा कुस्करायला मिळेल याची मी वाट बघत होतो. तू सहजासहजी मिळणार नाही हे मला माहिती होतं. म्हणून मी हे सगळं नाटक केलं, प्रेमाचं, मदतीचं. शेवटी तो मदमस्त दिवस आज उगवला. ये, तूही मजा घे. तिने त्याच्या गालावर जोरात एक थापड मारली. तो खूप चवताळला. मला मारतेस? बघ तुझे काय हाल करतो मी. बघतो कोण येतं तुला वाचवायला. ती घाबरली. त्याच्या विनवणे करू लागली, पण तो अजूनच तिच्या मागे लागला. त्याने तिला एक पक्के मिठीत पकडले होते. तिने खूप जोर लावून त्याला जोराने ढकलले आणि तेथील वस्तू त्याच्याकडे फेकल्या. तो उठायला लागला, पण त्या वस्तूंवर तो घसरूनच अजूनच पडला. तिने संधी साधून दार उघडले आणि पळ काढला आणि बाहेर येऊन डायरेक्ट तिने स्कूटी स्टार्ट केली व घराच्या दिशेने गेली. तिने रियाला सांगितले, ही त्याच दिवशीची घटना आहे की माझ्या स्कूटीला ट्रॅफिकमध्ये आकाशच्या गाडीने धक्का मारला होता. त्या दिवशी कॉलेजमध्ये हे असं घडलं आणि मी घरी परत आले. आज त्या घटनेला फक्त 3 दिवस होत आहेत. तेवढ्यात हा माझा बघण्याचा कार्यक्रम. हे सांगून ती अजूनच रडू लागली. रिया, सांग ना, मी काय करू? मला काहीच समजत नाही. तिच्यावरून केवढे मोठे संकट टळले हे रियाला कळले. तिने देवाचे आभार मानले. हे सर्व ऐकून रिया रेणुकाला समजवत होती. आता पुढे काय होतं हे बघूया, कारण रिया तिला कशा पद्धतीने समजवते आणि रेणुका आकाशला हो म्हणते की नाही. आकाश आणि रेणुकाचं लग्न पुढे जमतं की नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि आकाशला जर रेणुकावर घडलेला प्रसंग कळाला तर आकाश रेणुकाशी लग्नाला तयार होईल की नाही हे बघूया पुढील भागामध्ये.